हॅलो, वेलकम टू प्रियाज ब्लॉग. तर आज मी जात होती आणखीन एका मंदिराला, जे की तुम्हाला समोर कळेलच. अंतबितू अनंत बितू हे असं आहे. तर तुम्हाला समजलं असेल की नेमकी जाती आहे कुठे. तर मी इथून इंदोरमधून जात होते आणि मला दिसला हा मॉल. खूप छान सजवलं होतं, कारण की आता येत होतं क्रिसमस म्हणून. आणि आम्ही नाईटला तिथे पोहोचलो होतो आणि मॉर्निंगला नंतर हे आमच्या रूमच्या बाहेरचा असा व्ह्यू होता आणि आम्ही आता निघत होतो दर्शनाला. पहिला आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला आणि आम्ही लवकरच निघालो होतो, कारण की गर्दी नाही राहणार म्हणून आम्ही लवकर निघालो होतो. त्यानंतर नाश्ता वगैरे झाला आमचा आणि आम्ही गेलो मंदिराकडे. तर तुम्ही बघू शकता की आज मी आली होती ओंकारेश्वरला. म्हणून तुम्हाला म्हटलं की अंतबितू अनंतबितू, कारण का मी फर्स्ट गेली होती उज्जैनला आणि लास्ट पण मी आली होती ओंकारेश्वरला महादेवाचे दर्शन घेण्यासाठी. तर हे मंदिराच्या इथला वरतून व्ह्यू होता आणि आम्ही मस्तपैकी दर्शन वगैरे करून घेतलं. दर्शन पण छान झालं होतं, कारण आम्ही लवकर आल्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती. नंतर आम्ही बोटिंग वगैरे करून घेतली आणि त्यांनी आम्हाला काही काही दाखवलं, ते पण पाहून घेतलं. त्यानंतर तुम्ही बघू शकता की तुम्ही पण हे पाहिलं असेल, काय त्रिवेणी संगम आहे, आणखीन हे कशा कशाच्या मूर्ती आहेत जे की पाण्यामधूनच ते दाखवतात. तर ते पण छान होता व्ह्यू. मी फर्स्ट टाइम गेलेली होती ओंकारेश्वरला, म्हणून मला खूप छान वाटलं होतं. तर तुम्ही पण असं दर्शन वगैरे करून घ्या. त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर नाश्ता वगैरे परत करून घेतला, कारण का आता आम्हाला निघायचं होतं घरी. आता फिरून खूप झालेलं होतं. मग आम्ही इथं नाश्ता वगैरे केला आणि आम्ही निघालो घराकडे. तर बाहेरचा पण व्ह्यू एकदम छान झाला होता आणि मी फर्स्ट टाइम कार ड्राईव्ह केली होती इथे. ते पण मला खूप छान वाटलं होतं मस्तपैकी. नंतर आम्ही परत भैयानी गाडी चालवली आणि आम्ही आलो घराकडे. आम्ही पोहोचलो होतो आपल्या संभाजीनगरमध्ये आणि आम्हाला म्हणजे आम्ही मॉर्निंगला निघालो होतो आणि नाईटला पोहोचलो होतो. तर अशी होती माझी ट्रिप. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.